अरे ढवारा जेवण ढवारा जेवण ढवारा जेवणाचा नेमका ह्या विषय तर काय बाबा याड लावलं या ढवारा जेवणानं माणसासनी ज्याच्या तोंडात विषय म्हणजे ढवारा जेवण ढवारा जेवण ढवारा जेवण आणि आम्हाला हे ढवारा जेवण खायचं आहे ट्राय करायचं आहे. या ढवारा जेवणानं लोकांनी एवढी याड लावली की लोक 300 किलोमीटर लांब जायला लागलेत. पण माझ्या मनात सुद्धा हे पडलेलं की ढवारा जेवण नेमकं कसं आहे. त्यासाठी मी एवढा उत्सुक होतो की एवढा उशीर वाट बघू शकत नाही की आपण अजून जाऊन 300 किलोमीटर लांब जाऊन तिकडं तुम्हाला जे हॉटेल माहित आहे तिकडे जाऊन बघूया. पण एक हॉटेल असं आहे तिथं आपण आलेलं आहे जिथं आपण ढवारा जेवण आज बघणार आहे. नमस्कार, जाऊ देत खाऊ मैत्रा चॅनलवरती मी सूरज माने पाटील तुमचं स्वागत करतोय. गेली 1.5 वर्ष झालं आपण ह्या हॉटेलला शूटला आलेलो होतो. ऍड्रेस तुम्हाला सांगतो, हॉटेलचं नाव सांगतो. हॉटेलचं नाव आहे अंबर हॉटेल, जे की आहे डप्पापूरमध्ये. कवटे महांकाळपासून जत रोडकडे जाताना जतच्या थोडंच अलीकडे 10 किलोमीटर हे अंबर हॉटेल आहे. गेले 1.5 वर्ष पाठीमागे आलेलो होतो. पण इथल्या मालकांचा मला फोन आला, आपल्याला इन्व्हिटेशन आहे असं म्हणतात तर काय हरकत नाही, की आपण ह्या जत तालुक्यामध्ये पहिल्यांदा ढवारा जेवण चालू केले. मी पण लगेच एक्साइटेड झालो. म्हटलं आपण इथं शूटला यायला लागते आणि इथं आपण शूटला आलेलो आहे. ढवारा जेवणाचा बेत आपण बघणार आहे. मटणाचं प्युअर मटणाचं जेवण आपण कसं बनतंय ते सुद्धा आपण बघणार आहे. त्याची चव कशी आहे, क्वालिटी कशी आहे ते सुद्धा बघणार आहे. चला तर बघूया. तर अंबर हॉटेलच्या किचन मध्ये म्हणता येत नाही असं त्यांनी बोकड शिजवायसाठी इकडे सेपरेट जागा केली आहे, बघू शकता तुम्ही. आणि बोकडाचा बेत इकडे शिजवायचं जसं ढवारासाठी पाहिजे तसं इकडे व्यवस्था लावलेली आहे. तर ढवारा मटणाचं जे जेवणाचा बेत आहे ते चालू करायला तर बनवायला चालू केलेला आहे. पहिल्यांदा तेलामध्ये काय टाकणार आहे आम्हाला वाजता तुम्ही सांगा. खडा मसाला. खडा मसाला आहे बघा. ह्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचा खडा मसाला दिसतोय. काय काय वाजतात खडा मसाल्यात? लवंग, दालचिनी, इलायची, तमालपत्री. ओके, लवंग, दालचिनी, इलायची, तमालपत्री एवढा खडा मसाला टाकलेला आहे. आणि आता परतून घेणार आहे. तर हे परतून घेणार आहे आणि बनवताना आपण जेवण बघायला लावले. अंबर हॉटेलचे मालक आपल्या बरोबर. दादा नमस्कार. नमस्कार. नाव काय आपलं म्हटलं? माझं नाव किरण संकपाळ. किरण संकपाळ. ह्याच्या अगोदर आपण या हॉटेलला आलेलो आहे. पण तुम्हाला मालक सुद्धा आपल्या ओळखीचे आहेत. तुमच्या ओळखीसाठी त्यांना मी नाव विचारलं. पण हे जे ढवारा मटणाचा विषय आहे त्यांनी चालू केलेला आहे पहिल्यांदा. तर डोक्यात कसं काय आलं का ट्रेंडिंग विषय म्हणून आपण चालू केलं? कसं आहे, आपल्याकडे गावात जत्रेत म्हणा, उरसात म्हणा किंवा काय एक सिस्टीम असते की बाबा ढवारा ही सिस्टीम तिकडची झाली. आपल्याकडे आपण काय म्हणते कंदुरी किंवा बरोबर उरुस केलाय किंवा गावात जत्रा आहे, त्या पद्धतीने आपण सगळे मटण त्याला नाव पडले ढवारा. ढवारा नाव पडलं. ते ढवारा आपण एक सिस्टीम ट्रेंडिंग झालं सोशल मीडिया. ट्रेंडिंग म्हणून आपण आता ते ढवारा नाव दिलं त्याला. आणि एक विषय होता की बाबा करायचं काहीतरी नवीन म्हणून आपण एक सिस्टीम चालू केलेली आहे. स्वरूप कसं असते, कसं काय काय करतात? ह्यात काय विषय असतोय, ह्यात सेपरेट असं सुक्क वगैरे काय मिळत नसते. आळणी वगैरे सगळे एकत्र, रसा एकत्र. आळणी वेगळे मिळते पण रशातच सगळं मारलेलं असते. आणि ही जी चव जी आहे ना ती कुठल्याच फ्रायला येऊ शकत नाही. जगातल्या कुठलाच वस्तात ह्याच्यापेक्षा चांगलं करून दाखवू शकत नाही. का ते आता आम्हाला माहिती आहे पण त्यांना सांगा का. मटणाचं शेवटी कसं असते, गावाकडे केलेलं मटण हे गावाकडे केलेलं मटणच असते. समजा आपण आरेवाडीला जाऊन केलेलं मटण ते घरात करू शकत नाही ना. आरेवाडीच्या जत्रेतलं मटण आहे कारण ते आरेवाडीला अखंड जत्रेतलं बोकडाचा मटण विषय म्हणू असते. मग ते अर्क उतरते सगळं. पूर्ण बोकड असते ना ते. आता आपण ह्याला बोकड वापरणार आहे. पूर्ण बोकड जाणार. पूर्ण बोकड हो. असते का ते नियोजन कधी असते सगळं? ते सकाळपासून करायला लागतंय. सकाळी आणायचं, जाऊन बोकड आणायचं, ते कापायचं, त्याची स्वच्छता आहे ते सगळं पार्ट वेगळं करायचं. त्यानंतर आपल्याला मटणाला जेवढं पार्ट लागतं तेवढं पार्ट घ्यायचं. बाकी राहिलेलं पार्ट मग बाकीच्या ह्याच्यात जातात. ह्या सिस्टीमनं आपण हे चालू केले. धोरण डोळ दिपलं बघा माझ. आता खडा मसाला भाजलेला आहे. आता कांदा आणि टोमॅटो थोडस टाकलं. पूर्णपणे गावाकडच्या पद्धतीत जेवण, ज्याच्यामध्ये तुम्हाला हॉटेलला जसं फ्राय मारून मिळतं त्या पद्धतीचं मटण मिळणार नाही. डायरेक्ट रशात म्हणजे आपलं ढवारा जेवण. आम्ही लहानपणापासून ढवारा जेवण खातोय. आमच्याकडे पद्धत आहेच गावाकडे. शे आलं लसूण. आता ह्याच्यामध्ये या ढवारा मटण थाळीमध्ये थाळीची कॉस्टिंग काय असणार? थाळीत तुम्हाला अनलिमिटेड थाळी असणार ती. त्यात मटण येणार, मटण लिमिटेड असणार. मटणात काय असतील ते रश्यातलं मटण. रश्यातलं मटण काय असेल ते. रस्सा अनलिमिटेड मिळणार, रोट्या अनलिमिटेड मिळणार, भाकरी अनलिमिटेड मिळणार, चपाती अनलिमिटेड मिळणार, राईस अनलिमिटेड मिळणार. बाकी कांदा, लिंबू, बाकी सगळ्या गोष्टी आल्याच तुम्हाला. अंडे येते, परत आळणी रसा येतोय,
सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळणार. मी उभा राहील तिकडे धूर कसं काय तू डोळं भरलं माझं पाणी एवढं कष्ट करते सबस्क्राईब करून जा. मसाला भाजून घेतलाय बघा. तरी आपले जेवण व्हायला किती वेळ लागतोय चुलीवर आहे म्हणल्यावर? चुलीवर आहे म्हणल्यावर त्याला कसा विषय आहे, सकाळी 2-2.5 तास तर जातात आपल्याला जेवण बनवायला. आणि आपण काय जास्त तेल टाकून किंवा कुठलं अजिनोमोटो वगैरे असलं काय वापरत नाही. जी टेस्ट आहे ती रिअल टेस्ट आहे. हे अखंड बोकड असलं की त्या ओरिजिनल टेस्टच जेवणात येते त्याला. आणि बोकडाच काय आपण दाखवलेच, ओरिजिनल बोकड आणून त्याचं आर्क वगैरे सगळं तुम्हाला माहितीच आहे. त्या गोष्टी अख्ख्या बोकडाची टेस्ट येऊ शकते, ते 2 किलो मटण आणून शिजवून देऊ शकत नाही ना. बरोबर. शेव आपला खोबरं, अद्रक, लसूण, कांदा आणि काय म्हणतात त्याला आपलं कोथिंबीर, या सगळ्या गोष्टींचा मसाला. खडा मसाला पण ह्यात असते. लसूण भरपूर प्रमाणात असते कारण टेस्ट येते. लसूण, कांदा, कोथिंबीर सगळं मिक्स केलेला आहे. खडा मसाला पण थोड्या प्रमाणात आहे यात. ते आपण आता मसाला त्यात ऍड केलाय. कांदा आणि लसूण पेस्ट, कांदा आणि भाजलेला कांदा आणि भाजलेला लसूण, भाजलेला कांदा आणि भाजलेला लसूण भट्टीत भाजलेला असतोय. त्याची एक टेस्ट वेगळी असते, त्याचा एक फ्रेग्रन्स वेगळा असते. जेवणामध्ये कांद्याचा जास्त वापर केलेला आहे. कांद्याचा वापर दिसतोय आपल्याला, पण टेस्ट लागत नाही कांद्याची कधी. आता मसाला भाजलेला आहे बघा. आणि ह्याच्यामध्ये हे बोकडाचं मटण ते आपण आता टाकायला लागलोय. तरी हे किती किलो मटण असेल? अखंड बोकड आहे म्हणलं 15 ते 16 किलो मटण आहे. आपण काय लय मोठी बोकडं कापत नाही, कवळी खाण्यासारखी बोकडं कापतो. त्याला चव लागते, चव येते. मोठ्या बोकडाला चव येऊ शकत नाही. मटणाची क्वांटिटी बघा तुम्ही, एकदम गच्च मध्ये आणि प्युअर बोकडाचं मटण. आता मसाल्यामध्ये भाजाय आपण चालू केलेला आहे. आता हे आता शिजवायचं. थोडस मीठ, आणि थोडासा पिवळसर तुम्हाला कलर दिसत असेल याच्यामध्ये. ते हळद टाकलेलं होतं, आपल्याला कुठेच घेता आलं नाही. आता ह्यामध्ये गरम पाणी ऍड केले बघा. गरम पाणी ऍड केलेलं आहे. तुम्ही कलर बघा, मटण शिजलेलं होतं अंगच्या पाण्यावर, त्याच्यामध्ये आता गरम पाणी ऍड केले रस्सा वाढवायसाठी. तर तुम्ही जर कलर बघितला, इकडे कलर बघा, ज्यावेळेला सगळं मटण असते, हळद ह्याच्यामध्ये जास्त टाकलेली नाही, 2 चमचे हळद टाकलेले, म्हणजे आर्क उतरलाय रश्श्याचा, त्यामुळे जबरदस्त एकदम घटरस झालाय. मागणं आता हे थोडंफार मला वाटतंय 10-15 लिटर आसपास पाणी ओतलेलं आहे ह्याच्यामध्ये, म्हणजे रस्सा पुरवठा येण्यासाठी. बऱ्यापैकी आता हे मटण शिजवून झालेला आहे. आता आपण रस्सा तयार करायची परिस्थिती बघणार आहे पुढे. आता ह्यातलं जे उकडलेलं मटण आहे किंवा शिजलेलं मटण म्हणा, शिजलेलं मटण आहे ते आपण आता साईडला काढणार आहे. आणि जे बोकडाचा सगळा आर्क उतरलाय अखंड बोकडाचा, तर जे अखंड बोकड आपण टाकलेलं शिजायत ते आपण शिजलेलं सगळं साईडला घेणार आहे मटण. आणि मटणाचा जो रस्सा आहे ते आपण राहिलेल्या त्या मटणाच्या पाण्यामध्ये तयार करणार आहे. तर ही आळणी पाण्याचं पातेलं घेतले खाली. आर्क बघा, सगळा ते मटणाचा आर्क आहे जेवढा आहे तेवढा, थोडंसं पाणी त्यामध्ये मिक्स केले. आता रस्सा बनवायला जी फोडणी देणार आहे ते दुसऱ्या पातेल्यामध्ये येणार आहे. त्याच्यामध्ये मसाला वगैरे सगळे येणार, तेलामध्ये ती फोडणी दिली जाणार आणि ती फोडणी परत ह्याच्यामध्ये पालती करायची. ह्यामध्ये आता तेल टाकले फोडणी द्यायला. तेल किती, आता ही 1 लिटर गेले. दुसरी तेलाची पिशवी, ह्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे. 1.5 लिटरच्या आसपास तेल टाकले. तेलामध्ये आता हे कांदा आता अजून हे झालेला नाही, भाजलेला नाही बघा. तेल अजून थोडंसं तापायचं. तेल तापले की कांदा भाजायला चालू. थोडा कांदा परतून घेतला. आता ही चरबी बोकडाची, चरबी ऍड केलेली आहे, ते आता भाजून घेणार बघा. हे काय कांदा पेस्ट, भाजलेला कांदा दिसतोय बघा, कांद्याची पेस्ट. थोडीशी हळद,
थोडासा गरम मसाला आहे, थोडासा म्हणायचा बऱ्यापैकी क्वांटिटी टाकलाय, अंदाजे 100 ग्रॅम असेल. हे काय धना पावडरची पण क्वांटिटी बऱ्यापैकी तेवढीच आहे बघा, 100-1 ग्रामच्या आसपास धरून चला. किचन किंगची पण सेम क्वांटिटी आहे. हे काय पुन्हा स्पेशल म्हणजे मिरची पावडर असते, त्याचं पण प्रमाण तेवढंच टाकलेलं. हे काय कांदा लसूण म्हणजे चटणी टाकलेली आहे बघा. किती चटणी किती आहे ती 200 ग्राम. हे आता भाजून घ्यायचा मसाला सगळा. मसाला चांगला भाजलेला आहे आणि मसाला भाजल्यानंतर हे त्याच्यामध्ये मटणाचं जे सूप आहे थोडंसं ऍड केलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडीशी आता ही कोथिंबीर, वल्ल्या खोबऱ्याची पेस्ट, ज्या त्या भागातली किंवा ज्या त्या किचन मध्ये म्हणा हॉटेलच्या किंवा कुठल्याही तुम्ही एखाद्या जत्रेतलं मटण जेवण घेतलं तरी प्रत्येकाची बनवायची पद्धत जी आहे ती वेगवेगळी आहे. आणि आतापर्यंत आपण जेवढी मटणाची रश्याची पद्धतीची घेतल्या त्यामध्ये प्रत्येक वेळेला आपल्याला नवीन काहीतरी बघायला मिळते. म्हणजे प्रत्येक ह्याच्यामध्ये युनिकनेस काहीतरी असते आणि त्याची चव पण वेगळी असते. आता पूर्णपणे घट्ट दिसायला आलाय बघा. मसाला बघा तुम्ही एकदम लाल कट सुटलेला आहे, म्हणजे भाजलेला आहे मसाला व्यवस्थित. आणि आता आपलं हे जाते पूर्णपणे मटणचं सूप. मसाला भाजल्यानंतरच हे सूप ऍड करायचं असते, त्याशिवाय ते चव येत नाही. आता बघा सूप सगळं भरलेलं आहे. रस्सा आपला आता हे आपण उकळवाय ठेवणार आहे. एकदा उकळला की आपला ढावारा मटणाचा स्पेशल रस्सा तयार होते. तर ढावारा मटणसाठी म्हणजे ऍक्च्युली आम्हाला हे विषय माहिती आहे अगोदरपासून. ढावारा म्हणजे काय, तर ही जी थाळी आहे अंबर हॉटेलनं पहिल्यांदा सुरू केलेलं आहे ढावारा मटण, ती थाळी आपल्या पुढे आलेली आहे बघा. मटणासंग मला लागते भाकरी, त्यामुळे मी भाकरी घेतली एकदम कडक करून मटण लावून. ताटाबरोबर येतो ह्यो मसाला राईस, त्यानंतर ही ढावारा स्पेशल मटण जे रश्श्यामध्ये असते, फ्रायमध्ये नसते. ही अंडा ग्रेव्ही दिला आहे बघा, अंडा बॉईल आणि अंडा ग्रेव्ही दिला. आणि हा अळणी रस्सा आहे. तर ह्या ताटाची किंमत जी आहे ती 250 रुपये राहणार आहे. आणि अशा तुम्ही 5 जर थाळ्या घेतल्या त्याच्यावर तुम्हाला 1 थाळी फ्री मिळणार आहे. इथली ऑफर चालू आहे. 5 चिकन थाळी घेतली की त्याच्यावर तुम्हाला 1 थाळी फ्री मिळणार आहे. आणि बाहुबली थाळी यांच्याकडे काय मोठी बाहुबली थाळी, त्याच्यामध्ये भरपूर काय काय येते. त्या थाळ्या जर तुम्ही 5 घेतल्या तर त्याच्यासोबत तुम्हाला 1 थाळी फ्री मिळणार आहे. त्या थाळीची किंमत आहे 999 रुपये. पण सध्या आपण ह्या थाळीवर फोकस करूया. आम्हाला 2 पीस ताटाला कमी मिळत तर चालते, पण आम्हाला रस्सा क्वालिटी लागते. मला हे रस्सा टेस्ट करून बघायचा आहे. दिसताना असा लाल भडक दिसायला लागलाय, कटबीट आलेला आहे बघा वर असा एकदम. रस्स्याची पूर्ण प्रोसेस बघितली आपण, चव कशी बघूया. हा वाईट शेवट विषय, प्रॉपर जे बोकडाचा मटणाचा सूप असते त्याचा आर्क याच्यामध्ये उतारलेला आहे. त्यामुळे रस्सा जसा जत्रेमध्ये लागतोय, आम्ही गाव भागातला आहे त्यामुळे आमच्याकडे सारख्या जत्रा वगैरे होत असतात. त्या जत्रेत जसा रस्सा असतो पूर्ण अखंड बोकडाचा असा एवढा रस्सा आहे. मटण बघूया आपण. पहिल्यांदाच नळी हाताला घाललेली आहे बघा. विशेष नाही, प्युअर बोकडाचं मटण भारी झालं एकदम. आणि विषय खोल नळी गावली की आपलं कसं मनाला भारी वाटतंय. घ्यायचं हा गावला. याच्यामध्ये अळणी रस्सा पण आहे, तेव्हा अळणी रस्सा घेऊन बघा. थोडासा मसाला खोबऱ्याचा जास्त आहे, त्यामुळे खोबऱ्याचा अर्क जास्त लागते. अजून थोडंसं खोबरं कमी पाहिजे होतं. पण जो तांबडा रस्सा जो आहे सुपर, तो विषय टॉपचा आहे. मागल्या वेळेला मी इथं अळणी भात खाल्लेला, इथला अळणी भात तेवढा जबरदस्त असते. मी रिप्लेस करून तोच घेणार आहे. त्यामुळं
तुम्ही कधी ह्या डफळापूर रोडला आला म्हणजे कवटे महाकाळकडनं जर जतकडे जात असला तर डफळापूरमध्ये हॉटेल आहे, हॉटेल अंबर, ते 100% व्हिजिट करा. तिथलं मटण आणि रस्सा खाऊन बघा, बेस्ट आहे. तुम्ही ज्या हॉटेलच्या रिव्ह्यूची वाट बघायला लागलाय, जे भरपूर इथनं लांब आहे, त्या हॉटेलचा व्हिडिओ पण थोड्या दिवसात आपण चॅनलवर टाकणार आहे. पण आता ज्या हॉटेलला आपण आलेलो आहे, डफळापूर मधलं अंबर हॉटेल, तिथल्या हॉटेलचा विषय खरोखर नादखोळा आहे. म्हणजे ऑथेंटिक रेसिपी आपण कव्हर करत असतो जिथं आपल्याला होईल तेवढं. आज इथं आपण एक रेसिपी कव्हर केली आणि अखंड बोकडाचं मटण माझ्या स्वतः ते शिजवताना मी बघितलं. एक नंबर जेवण आहे, काय विषय नाही. रस्सा क्वालिटी जशी पाहिजे, जत्रा टाईपमध्ये जसा रस्सा असते तसा रस्सा आहे. त्यामुळे 100% तुम्ही जर कवटे महाकाळ किंवा जत भागातून जर व्हिडिओ बघत असला तर ह्या भागात जर कधी आला तर ह्या हॉटेलला 100% जेवण करायला थांबू शकताय. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपलं मराठी युट्यूब चॅनलचं नाव आहे जाऊ देतं खाऊ मजेत राहू.